काऊ कॉर्नरवर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला अरुण तांडेल दिसत आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण विनोद गायकर यांना पाहतोय. एरवी आपण ताण जर पाहिला तर क्षेत्ररक्षक म्हणून मंचेकर, राजा पाटील, मिड विकेट अशा प्रकारचा ऑन साईड आणि त्यानंतर लॉंग ऑन क्षेत्र देखील थोडंसं जवळ केलेलं आपल्याला दिसतोय. अर्थातच सचिन तुरे ऑलराऊंडर प्लेयर आपण पाहतोय. श्रीकांत गावंड या ठिकाणी निश्चितच स्ट्राईक ऑन करण्याच्या प्रयत्नात निश्चितच मनसुबा कशा प्रकारे तयार केलेला असेल. गोलंदाज आपल्याला संतोष म्हात्रे दिसत आहेत. 4 षटक, पहिला पॉवर प्ले. निश्चितच थोडंसं बंधन असेल 30 यार्ड सर्कलचं. ते सर्व लेजंड प्लेयर आपण या 40+ सामन्यांमध्ये आजच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये पाहणार आहोत. आजच्या दिवसातील उद्घाटनीय सामना म्हणून या 40+ कडे पाहिलं जातं. दुर्सेत संघ मैदानामध्ये आघाडीचे श्रीकांत गावंड. पाहूया कशा प्रकारची रणनीती चक्रव्यूह पहिल्या 1-2 चेंडूवरून आपल्याला स्पष्टपणे समजणार आहे. बॉडी लँग्वेज सांगणार आहे. पहिला चेंडू सुंदर पद्धतीनं श्रीकांत गावंड यांनी मात्र शरीरापासून चेंडू ढकलून काढला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र चेंडू अडवला गेला. उत्कृष्ट पद्धतीनं चेंडूवर वचक, आपल्या खेळाचा दबदबा, योग्य कलाईचा वापर अशा प्रकारचा त्रिवेणी संगम साधून मात्र सुरक्षित स्थळी मात्र चेंडू पाठवताना आपल्याला श्रीकांत गावंड दिसत आहेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशा प्रकारचा स्लॉट पकडलेला आहे पहिल्या चेंडूवर संतोष म्हात्रे यांनी. सुंदर पद्धतीनं चेंडूला दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू पळाला. सुईमध्ये जशा प्रकारचा धागा ओवला जातो आणि तशा प्रकारे चेंडू मात्र या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांमधून पळताना सीमारेषे बाहेर होताना दिसला. चौकार. या ठिकाणी आपण ब्लास्टिंग पाहिलं. जशा पद्धतीनं चेंडू येतोय पहिल्या चेंडूवरचं परीक्षण श्रीकांत गावंड यांचं आपण पाहिलं. अटॅक करायला पाहिजे आणि तेवढा ब्लास्ट मात्र दुसऱ्या चेंडूवर पाहिला. सुंदर पद्धतीनं चांगल्या प्रकारची वापसी आपण पाहतोय. थोडासा फसवा चेंडू, अचूक मारा त्या ठिकाणी, भेदक मारा, आग ओकणारा चेंडू मात्र कीपर सुरेश म्हात्रे यांच्या हातामध्ये जातोय. निश्चितच निर्धाव चेंडू. 3 चेंडू आत्तापर्यंत जर आपण पाहिलं, पहिला चेंडू योग्य स्लॉटमध्ये होता. थोडासा त्या ठिकाणी पाहिलं की टच करण्याचा प्रयत्न, आपल्या शरीरापासून ढकलून काढण्याचा श्रीकांत गावंड यांचा प्रयत्न यशस्वीपणे आपण पाहिला. परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र आपण फटका घेतला पाहिजे कुठेतरी हा मनसुबा यशस्वी होताना. काही सुंदर गोलंदाजी लगातार मात्र 2 चेंडू योग्य प्लॉटमध्ये आपण पाहतोय. योग्य स्लॉट पाहतोय. रायझिंग चेंडूची पाहतोय. टेक ऑफ चेंडूचा पाहतोय. सीधा किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. पिन ड्रॉप सायलेंट जसा मैदानावर आपण पाहतोय. अति उंचावरचा या ठिकाणचा चेंडू वाईट बॉल. पंचांचा इशारा होतोय. कानाजवळ काहीतरी शिटी वाजवून जाणारा हा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू म्हणता येणार नाही. अवांतर धावसंख्येमध्ये 1 भर होतोय. धावसंख्या 5 पर्यंत पोहोचवली. त्यामध्ये एक तडाखा चाबूक शॉट ज्याला म्हटलं जातं श्रीकांत गावंड यांच्या कलाईमधून आला. सीमारेषा पार झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, अचूक मारा. हे आहे परफेक्शन.
कॉम्बिनेशन व्हेरिएशनची गोलंदाजी. ऑफ स्टंपला जर चेंडू ठेवला तर कुठेतरी श्रीकांत गावंड त्या चेंडूवर प्रहार किंवा फ्लिक करतोय आणि म्हणून या ठिकाणी आपण व्हेरिएशन केलं पाहिजे. वापशी चांगल्या प्रकारचं केली तर मात्र आपला निभाव त्या ठिकाणी लागेल आणि तोच स्लॉट या ठिकाणी आपण पाहतोय. लगातार 3 चेंडू, अप्रतिम अशा प्रकारचा टप्पा. हवेमध्ये चेंडू, या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये श्रीकांत गावंड फसले. अचूक अंदाज घेत पहिला ओव्हर समाप्त होतोय. पहिली विकेट. पूर्णपणे 6 चेंडू खेळून काढले तर श्रीकांत गावंड यांनी आणि त्यानंतर मात्र संदीप सुंदर या ठिकाणी मात्र फेक केला गेला. थोडासे शफल झाले. सीधा स्क्वेअर लेग वरून दर्जेदार देखना हाय आणि हँडसम शॉट 6 धावा. थोडंसं न्यायपालिकेमध्ये येण्याचा प्रयत्न आपणच जज करायचं आहे. पंच आपण जज करायचं. खरोखरच आखूट टप्प्याचा मारा होता. इशारा दिला गेलाय. थोडासा ॲक्शनवर या ठिकाणी आक्षेप घेतला गेलाय. आमचे मेन अंपायर सुंदर पद्धतीनं या सामन्याचं परीक्षण करताना फ्लिक होऊन शफल होऊन संदीप मोठा शॉट तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न. मोठमोठ्या टुर्नामेंट ज्या संदीप यांच्या माध्यमातून गाजवल्या गेल्या, अनेक अविश्वसनीय सामने, पराभवाची चर्चा तुमची जेव्हा मैदानामध्ये सुरू असते त्याच मैदानामध्ये विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय मात्र तुम्ही हार मानू नका असे सुतोवाच ज्या संदीप यांच्या माध्यमातून दिले. पहिला चेंडू फेस केला, डायरेक्ट षटकार आणि त्यानंतर मात्र 1 धाव. अशा प्रकारे धाव संख्या पोहोचलेली आहे 12. सीधा खडेखवडे हमला बोल दिया आणि तशा प्रकारे पॉईंटच्या दिशेनं चेंडू हुक केला गेला. निश्चितच 1 धाव. साईड रोटेट होते. 1 धाव या ठिकाणी आपण धावफलकावर झळकली पाहतोय. 1 आलेख वाढला गेला. 3-13 कोणाचे वाटतात. हाय टेक्नॉलॉजी असणारे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारे आत्ताचे खेळाडू या ठिकाणी आपण पाहत असतो. हे शुभ अशुभातून मात्र शुभ घडवत असतात. संदीप यांचा पुन्हा एकदा जोरदार सुरक्षा ज्या ठिकाणी आपण पाहतोय. सुरक्षित शॉट आहे. 3 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी. चेंडू जिंकला, जमिनीला स्पर्श होतोय. 2 धावा संदीप यांच्या नावावर आणि धाव संख्या एकूण 2 ने पुढे सरकते. 15 धावा आतापर्यंत. खरोखरच सुंदर जिगरबाज अशा प्रकारचं मनोधैर्य वाढवणारा, आत्मविश्वास आपल्या नंतर येणाऱ्या खेळाडूंना देणारा हा खेळ संदीप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. थोडंसं चेंजिंग त्या ठिकाणी होते. पॉवर प्लेचं थोडंसं बंधन जे काही होतं 30 यार्ड सर्कलचं ते थोडंसं शिथिल झालेलं आहे. परंतु संदीप यांचा खेळ मात्र या ठिकाणी शिथिल झालेला आपल्याला दिसत नाही. श्रीकांत गावंड गेल्यानंतर संदीप शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी चेंडू आपण राजा यांचा पाहतोय. निश्चितच पूर्णपणे ओव्हर पिच अशा प्रकारची गोलंदाजी, यशदायी अशा प्रकारचा निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये मात्र कोणताही बदल नाही. बघता बघता 5 चेंडू या ठिकाणी मार्गस्थ झालेत. शेवटचा चेंडू घेऊन येतोय संदीप यांच्यासाठी. शरीरापासून ढकलून काढलाय. कव्हरची दिशा चेंडूला दिली. ट्रॅव्हल झालाय डायरेक्ट. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुंदर पद्धतीनं जज चेंडूला केलं संतोष म्हात्रे यांनी.
चेंडूची उचल केली, एक धाव, दुसऱ्या षटकांती धाव संख्या होती ती 16. 8च्या सरासरीनं या ठिकाणी संदीप यांनी हा डाव आपल्या दुर्शेत संघाचा ठेवलाय. सुंदर पद्धतीनं कलात्मक ढंग ज्यांच्याकडे आहे. 8ची सरासरी सामन्यामध्ये ठेवली. 16 धावा आत्तापर्यंत आपण पाहतोय. सुंदर पद्धतीनं धावसंख्येला आकार दिला. कुठेतरी धावसंख्या शिथिल होण्याचा प्रयत्न होता. अनुभवी अशा प्रकारचे लेजंड प्लेयर दुर्शेतकडं असल्या कारणानं या ठिकाणी संदीप यांनी पाहिलं की आपण कुठेतरी थोडंसं अडथळ्याकडं वाटचाल करतोय आणि म्हणून जर अडथळ्यातून बाहेर निघायचं असेल तर एका मोठ्या शॉटची जी आपल्या चाहत्यांना अपेक्षा आहे ती अपेक्षा कुठेतरी पूर्ण करायला पाहिजे. आणि त्याच उद्देशानं पहिल्या चेंडूवर जो काही फ्लिक केला, डायरेक्ट स्क्वेअर लेगचा एक देखणा शॉट संदीप यांच्या माध्यमातून कलाईचा वापर केला. फ्लिक केलं गेलं, शफल या शॉटला झाले, जागा बदलली गेली आणि डायरेक्ट फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी श्रीकांत गावंडे यांची विकेट गेल्यानंतर डाव सांभाळताना दिसतोय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. थोडासा या ठिकाणी चेंजेस आपण टान्स चेंज होताना पाहतोय. जर आपण पाहिलं तर गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला दिसेल पुंडलिक तांडेल, ज्याने जवळजवळ वयाची 35 वर्ष क्रिकेटसाठी दिली. आपल्या खारपाले गावासाठी ज्याने अनेक पदकं खेचून आणली, अजिंक्यपदाला गवसणी घातली, तो अनुभवी गोलंदाज पुंडलिक तांडेल. चांगल्या प्रकारचं डावखुरं व्हेरिएशन त्याच्याकडं आहे. अचूक टप्पा, थोडासा टर्न कट ज्या गोलंदाजीमध्ये आहे तो पुंडलिक तांडेल संदीप यांना गोलंदाजी करताना दिसेल. पहिला चेंडू फ्लिक होऊन तयार करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आउटसाइड ऑफ द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू वाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 1 पुढे 17ची या ठिकाणी गाठ घेतोय. अर्थातच 17 धावा. सुंदर अशा प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. कॅच सुटला गेला. मिड विकेटमध्ये गिफ्ट दिला होता. हातांच्या गुलदस्त्यामध्ये चेंडू लपवायला पाहिजे होता. संदीप सलामत है, म्हणतात की शिर सलामत तो पगडी 50. संदीप जोपर्यंत मैदानावर राहतील तोपर्यंत मात्र धावांची बौछार अशाच प्रकारची होत राहील. सुंदर, मी थकणार नाही, थकलो नाही, संपणार नाही, संपलो नाही, घाबरणार नाही, घाबरलो नाही, अशा प्रकारचे सुतोवाच या ठिकाणी देताना संदीप दिसत आहेत या मैदानावर. ही आहे दहशत संदीप यांची. वाईड बॉल पुन्हा एकदा. धावसंख्या 1 पुढे झेप घेते. धावसंख्या होते ती 20. आतापर्यंत संदीप यांचा मोठा फटका आपण पाहिला. त्यानंतर 2-2च्या माध्यमातून आणि 1-1च्या माध्यमातून सुंदर धावसंख्येला आकार देण्याची, जोपर्यंत संदीप मैदानावर लोहचुंबकाप्रमाणे चिकटलेले असतील तोपर्यंत भवितव्य उज्ज्वल आहे दुर्शेत संघाचं. सुंदर जोरदार अपील या ठिकाणी केलं गेलं आणि मात्र लेग बिफोरची विकेट या ठिकाणी खरोखरच इंटरेस्टेड दिसले आपल्याला. मेन अंपायर सुंदर पद्धतीनं या ठिकाणी विकेट मिळवली गेली पुंडलिक तांडेल यांच्या वतीनं. जोरदार अपील होती. अपीलमध्ये विश्वास होता. नुसती राम भरोसे अशा प्रकारची ती अपील नव्हती. दुसरी विकेट. राम सरांचं मिक्सिंग या ठिकाणी आम्हाला साथ देतोय. या प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025च्या आयोजनाची शोभा वाढवतोय. सुंदर अशा प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम ऑपरेटर आणि तसेच फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हा सामना सर्व काही चषक टेलिकास्ट करणारे सर्व ऑपरेटर्स यांना आम्ही धन्यवाद देतोय प्रल्हादभाईंच्या माध्यमातून आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा मैदानावर पुंडलिक तांडेल आणि स्वप्न सत्यात उतरवणार का? स्टेप आउट केलं होतं. 2 पावलं पुढे आला. मोठा शॉट घेण्याचा प्रयत्न. नाजूकसा असा कट मारला गेला. सुंदर पद्धतीनं निर्धाव चेंडू. या ठिकाणी व्हेरिएशन ठेवलं गेलं आणि व्हेरिएशन ज्या गोलंदाजांमध्ये असतील ते स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहतात. काही सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी चाणाक्ष कामगिरी करताना फॉलो थ्रू मध्ये आपल्याला पुंडलिक तांडेल दिसले. निश्चितच सुंदर पद्धतीनं चेंडू अडवला गेला. चांगल्या प्रकारचं संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रोटेक्शन मिळालं. धावसंख्या मात्र या ठिकाणी वेगने पुढे जातोय. 21 धावा. आता मात्र संदीप मैदानातून बाहेर गेल्यानंतर डकआउट क्षेत्रामध्ये आराम करत आहेत, परंतु त्यानंतर
गती मात्र या ठिकाणी स्थिरावलेली. चेंडूच्या खाली मात्र ताबा मिळवला गेला आहे. या ठिकाणी निश्चितच अति उंचावरचा चेंडू, चेंडूला उंची जास्त होती, लांबी कमी. आउट. तुझेच भेटीसाठी गोवाए जीव माझा तल. या हवेचं जर वादळामध्ये रूपांतर झालं तर या वादळाला थांबवणं शक्य नाही. अशा प्रकारचा समीर या मैदानावर पाहूया. दुर्शेत संघ थोडंसं पिछाडीवर जाताना आपल्याला बॅकफुटवर जाताना दिसतोय. धाव संख्या मात्र स्थिरावलेली. संदीप जोपर्यंत या मैदानावर होते सुंदर षटकार आणि 2 धावा 1 धावेच्या माध्यमातून मात्र 20 धावांपर्यंत आपल्या संघाला पोहोचवलं. परंतु संदीप मैदानातून बाहेर गेल्यानंतर थोडीशी धावसंख्या जी आहे ती फ्रीज होऊन राहिलेली आहे, गोठून राहिलेली आहे. ती वितळवता येईल का समीर यांना आणि स्वप्नील यांना, हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे. या षटकातील आपण जर चेंडू पाहिले 5 चेंडू झालेले आहेत. रिमेन्समध्ये 1 बॉल आहे. पाहूया समीर आणि पुंडलिक. सम्मानजनक चेंडू पाहतोय. चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन वापरलं गेलं. लेग कट या ठिकाणी केलं. निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या स्थिरावलेली 21 धावा. अगोदर वाटलं होतं जोपर्यंत आपण आघाडीवीर श्रीकांत गावंड यांचा फटका पाहिला, पहिला जर चेंडू आपण पाहिला तर 0, त्यानंतर मात्र आक्रमक रवैये धारण श्रीकांत गावंड यांनी केलं. 4 धावा मात्र दुसऱ्याच फटक्यामध्ये मिळवल्या आपल्या संघासाठी आणि एक चांगल्या प्रकारची ब्लास्टिंग सुरुवात करून दिली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून श्रीकांत गावंड मैदानातून बाहेर गेल्यानंतर मात्र या ठिकाणी पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना संदीप दिसले. सुंदर पद्धतीनं 6 धावांचा एक फटका दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर घेतला गेला आणि या ठिकाणी मात्र स्वतःला साबित करून टाकलं की हा आक्रमण जो काही आहे किंवा आक्रमक खेळ आमचा दुर्शेत संघाचा थांबणार नाही. अशाच प्रकारचं आक्रमण होत राहील. आणि मात्र आपण जर पाहिलं तर संदीप या मैदानातून बाहेर गेल्यानंतर कुठेतरी बॅकफुटवर जाताना आपल्याला दुर्शेत संघ दिसतोय. आता मात्र स्वप्नील आणि समीर. स्वप्नील आपलं स्वप्न जे काही दुर्शेत संघाच्या चाहत्यांनी या ठिकाणी पाहिलंय ते स्वप्न मात्र या ठिकाणी पूर्णत्वाला नेणार का, कशा प्रकारची या ठिकाणी रणनीती आखली जाते, चक्रव्यूह तयार केला जातोय स्वप्नील आणि समीरच्या माध्यमातून आपल्याला पाहावं लागेल. विजय यांना कॉल केला गेलाय गोलंदाजीसाठी. नगरपालिका एंडकडून गोलंदाजी करताना मात्र विजय तुरे आपल्याला दिसत आहेत. स्वप्नील पहिला चेंडू फेस करणार. रिमेन्समध्ये 6 चेंडू आहेत. या पहिल्या पारीतील 6 चेंडूंचा परतावा मात्र कशा प्रकारे कशा धावा जमा करता येतील याकडं दुर्शेतचं लक्ष आहे. सुंदर गोलंदाजी, जोरदार अपील आहे. अपीलमध्ये जोश जास्त, विश्वास कमी, परंतु अतुलनीय अशा प्रकारचा स्लॉट पकडला गेला. अकूट टप्प्याचा मारा दिला गेला. 1 धाव लेग बाईच्या माध्यमातून येते. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 22 धावा. समीर. विजय तुरे 10-12 पावलांचा रनअप या गोलंदाजीसाठी ठेवला जातोय. समीर तयार मोठा शॉट घेण्यासाठी. काय कट केलाय. सुंदर फाईन लेगचा सफाईदार चाबूक शॉट म्हणावा लागेल. 4 धावा. थँक्यू. 3 बाद 26 धावा. सुंदर पद्धतीनं धाव संख्येला या शेवटच्या क्षणी मात्र पळवताना आपल्याला समीर दिसत आहेत. सुंदर पद्धतीने बॅकफुटवर जाऊन शफल होऊन फ्लिक केला चेंडूला. 1 धाव पूर्णत्वाला नेली. जबाबदारी डायव्हर्ट करताना आपल्याला दिसतोय. धाव संख्या 27 पर्यंत पोहोचते. स्वप्नील या ठिकाणी पुढचा खेळ करणार. विजय तुरे
या ठिकाणी स्वप्नीलला गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. सुंदर पद्धतीनं ओव्हरपिच गोलंदाजी पूर्णपणे जणू काही जखडून ठेवले स्टंपपर्यंत यष्टीपर्यंत. निर्धाव चेंडू, धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. शेवटचे 2 चेंडू रिमेन्समध्ये आपण पाहतोय धावसंख्या 27 पर्यंत थांबलेली. त्यामध्ये समीर यांचा एक मोठा शॉट आपण पाहतोय. सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी, हलुवारपणे आउटस्विंगचा नजराना या ठिकाणी आपण पाहिला. थोडासा ऑफ साईडला चेंडू ठेवून इनकट करण्याचा प्रयत्न सफलदायी होतोय निर्धाव चेंडू आणि मात्र घेऊन येतोय आता या पारीतील शेवटचा चेंडू विजय तुरे स्वप्नील यांच्यासाठी. सुंदर शॉट आहे, सुरक्षित क्षेत्रामध्ये शॉट ठेवला जाईल. क्लास आहे कव्हरचा, त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू घेतला, थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु तिसरी धाव घेताना या ठिकाणी रनआउट. धाव संख्या 2 ने पुढे गेली. 29 धावा जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक आणि सर्व आमचे सिस्टीम, या प्रल्हादभाई चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. रसिक मायबाप प्रेक्षक हो, प्रल्हादभाई चषकासाठी ज्याने अतोनात मेहनत घेतली, ग्रामीण भागातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे हे मंच उपलब्ध करून दिलंय ते प्रल्हादभाई यांनी उत्तमोत्तम खेळ दाखवण्यासाठी. आणि त्याचाच आस्वाद घेताना ग्रामीण विभागातील सर्व खेळाडू आपल्याला 2 दिवस दिसले. आजचा दिवस देखील 40+ एक आदरयुक्त या ठिकाणी या स्पर्धा होताना आपल्याला दिसत आहेत. पहिला सामना आजच्या दिवसातील संपन्न होताना आपल्याला दिसतोय खारपाले विरुद्ध दुर्शेत. दुर्शेतचे सर्व सिनियर खेळाडू आपण या मैदानामध्ये पाहतोय. चक्रव्यूह तयार करताना आपल्याला या क्षेत्ररक्षणाचा आणि सलामीची जोडी या मैदानावर. या ठिकाणी जर आपण या 40+ सामन्यांमध्ये या आजच्या पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये परीक्षक जर पाहिले तर सलील सर आपल्याला दिसत आहेत, अजित सर आपल्याला दिसत आहेत. दोन्हीही पंच सुंदर पद्धतीनं या सामन्याचं परीक्षण करताना त्यांना देखील या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करून आम्ही पुढील न्याय घेण्यासाठी, डिसिजन घेण्यासाठी शुभेच्छा आम्ही देत आहोत. प्रल्हादभाई चषक 2025 मध्ये पुढील होणारा सामना दादर 40+ विरुद्ध जिते 40+. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्सवर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. कशा पद्धतीनं या ठिकाणी चक्र तयार केला जाईल. पॉवर प्लेचा पहिला ओव्हर आपण पाहणार आहोत. 30 यार्ड सर्कलचं बंधन असणार.
दोन क्षेत्ररक्षक फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणार. कुठे या दोन क्षेत्ररक्षकांना सीमारेषेचं रक्षण करण्यासाठी उभं केलं जाईल हे आपल्याला मात्र समजणार. मिलिंद भाई, हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. विनोद गायकर आणि राजा दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. ब्लास्टर खेळाडू आहेत. 30 ते 35 वर्षाचा अनुभव आणि त्यानंतर आत्तापर्यंत या मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला ते दिसत असतात. नाणेफेकीचा निर्णय जिंकलाय तो जिता आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. श्रीकांत गावंड आघाडीचे गोलंदाज म्हणून या ठिकाणी आपली भूमिका देताना दिसतील. दक्षिण एंडकडून गोलंदाजी करताना या ठिकाणी आपण त्यांना पाहणार आहोत. चॅलेंज सेट झालेला आहे तो 30 धावांचा. पाहूया कशा पद्धतीनं विनोद गायकर, षटकारांसाठी प्रसिद्ध असणारा या ठिकाणी हा खेळाडू या मैदानावर कशा पद्धतीनं आपल्या टार्गेटकडे जातोय. पहिला चेंडू जबरदस्त फ्लिक केला, सफल होऊन डायरेक्ट स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावा. अशा प्रकारचा पहिला चेंडू आपण पाहिला. अति उंची चेंडूला दिली गेली, परंतु याच उंचीला कमजोर ठरवलं ते विनोद यांच्या माध्यमातून. सुंदर अशा प्रकारचा शॉट. पुन्हा एकदा शरीरापासून ढकलून काढलाय. सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडू पाठवला. काऊ कॉर्नरवर चेंडूची उचल केली जातोय. निश्चितच तोपर्यंत एक धाव आणखी जमा केली. 2 चेंडू आणि 7 धावांपर्यंत मजल मारता आली ती खारपाले संघाला. यानंतर मात्र थोडीशी साईड रोटेट केली जातोय. निश्चितच एक धाव घेतली गेली. धाव फलकावर आले की 1 वाढला गेला. 7 धावा आतापर्यंत. पहिला चेंडू फेस करणार श्रीकांत गावंड यांचा तिसरा चेंडू या ठिकाणी या खेळपट्टीवर येतोय. पाहूया तिसरा चेंडू मात्र काय व्हेरिएशन असणार, कशा पद्धतीनं होणार. सुंदर पद्धतीनं शरीरापासून ढकलून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर होतोय. सीमारेषा पार. इस बार चौकार. सामना मला तर वाटतोय लवकरात लवकर संपवण्याची रणनीती या ठिकाणी तरी विनोद गायकर आणि राजा पाटील यांच्या माध्यमातून दिसतोय. चेंडू आला, त्यावर आघात, फ्लिक केला जातोय. जबरदस्त चाबूक शॉट तयार केले जातात. शफल होऊन शॉट तयार केले जातात. सुंदर अशा प्रकारचा आतापर्यंत स्क्वेअर लेगला जर पाहिले तर एक उत्तुंग षटकार, त्यानंतर एक चौकार, अशा माध्यमातून धाव संख्या 11. सुंदर पद्धतीनं पुन्हा एकदा सफल होऊन डायरेक्ट फेकून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. पंच हवेमध्ये बोट करतायत. सुंदर षटकार. सुंदर अशा पद्धतीनं मात्र धाव संख्येला आकार दिलाय. या ठिकाणी जर चेंडू आपण पाहिले तर 4 चेंडू आणि 4 चेंडूचं या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 4 धावा आणि चौथ्या चेंडूवर षटकार. षटकारांची आणि चौकारांची जणू काही या ठिकाणी आतषबाजी बौछार होते. बहादुरांच्या पाठी कधीही किस्मत असते, भाग्य. विजयश्री त्यांनाच बहादुरांच्या गळ्यामध्ये मात्र विजयाची माळ घालत असते आणि तशा प्रकारची पोझिशन स्थिती आपण यावेळेस तरी धावफलकावर आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष गुणलेखकाच्या माध्यमातून पाहत आहोत. पुन्हा एकदा चेंडू ढकलून काढलाय. सीमा रेषे बाहेर चेंडू जातोय. पॉइंटचा हुक आपण पाहतोय. पंचाचा इशारा. इस बार
थांबायला मागत नाहीत. राजा आणि विनोदचे शॉट या ठिकाणी. चेंडू पळतोय, चेंडूला देखील मजा येत असेल डान्स करताना. शेवटचा चेंडू हवेमध्ये, चेंडू पुन्हा एकदा सुरक्षित क्षेत्रामध्ये आहे. चेंडू पळतोय त्या ठिकाणी. मला तर वाटतं एक सुंदर देखना दर्जेदार शॉट. 4 धावा. तच या ठिकाणी पहिला षटक समाप्त होतोय. धाव संख्या 25, रिमेन्स मध्ये 5 धावा. महाविजय प्राप्त करण्याकडे या ठिकाणी वाटचाल खारपाले संघाची आपल्याला दिसतोय. राजा या ठिकाणी हाकेला धावून येतोय. ब्लास्टर खेळाडू, ब्लास्टर ओपनर्स म्हणून या मैदानामध्ये पाठवला गेला, परंतु खरोखरच जशा प्रकारची ही ब्लास्टिंग केली गेली, विस्फोटक अशा प्रकारची फलंदाजी, थोडंसं या ठिकाणी टान्स चेंज केला जातोय. कारण स्ट्राईक देखील या ठिकाणी ऑन करताना थोडंसं चेंज होतोय. समीर गोलंदाजीसाठी येतोय, परंतु जशा प्रकारची ही सुरुवात आपण पाहतोय, बिग स्टार्टर या ठिकाणी जणू काही एक्सिलेटरवर पाय ठेवून राजा आणि विनोद खेळ करत होते आणि हा एक्सिलेटर कुठेतरी कमी करताना दोघे जण सुद्धा दिसले नाहीत. श्रीकांत गावंडी यांचा अति महागडा रेकॉर्डेबल अशा प्रकारच्या धावा खर्च झाल्या आणि परिणामी 25 धावांपर्यंत खारपाले संघ पोहोचला. आता मात्र ते थांबणार नाही या ठिकाणी जणू काही सुतोवाच देत आहेत. संपलो नाही आणि संपणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी चंग बांधून निश्चितच मैदानामध्ये उतरलेले दोन्ही ब्लास्टर या ठिकाणी कुठेतरी सक्सेसफुल होताना आणि वाटचाल एक यशस्वी अशा प्रकारची करत आहेत. पाहूया पुढचे आणखी 18 चेंडू आहेत. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. लेजंड प्लेयर त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. दुर्शेत संघ जशा प्रकारे संदीप लढले, सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आपला खेळ या मैदानामध्ये दिला, परंतु पाहिजे तशी साथ बाकीच्या 10 खेळाडूंची प्राप्त झाली नाही. सुरुवात चांगल्या प्रकारची संदीप यांनी केली, परंतु हवी तशी जेव्हा, कारण हा सांघिक खेळ आहे, तशा प्रकारची साथ संदीप यांना मिळाली नाही. समीर येतोय नगरपालिका एंडकडून. पहिला चेंडू सुंदर फेकून दिलाय. मिडविकेटच्या वरून भरारी टेक ऑफ घेतला गेला. रायजिंग दिली चेंडूला. डायरेक्ट आसमानी सफर करती हुई गेंद बाउंड्री लाइन पर 6 रनों के लिए या महाविजयाकडे प्रस्थान करताना आपल्याला खारपाले संघ दिसला. बिग हिट, खरोखरच बिग विक्टोरी. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. चला